थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण भारतीय नौदलाच्या भविष्याशी जोडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर प्रकाश टाकणार आहोत. प्रोजेक्ट 17A आणि त्या अंतर्गत येणाऱ्या नीलगिरी क्लास स्टील्थ फ्रिगेट्सच्या आत नक्की काय दडलंय हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया ती एका ताज्या आणि अत्यंत मोठ्या बातमीने. INS महेंद्रगिरी हे अत्याधुनिक जहाज नुकतंच अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधले गेलेलं हे 6वं जहाज आहे. बरं, संरक्षण क्षेत्राचा विचार केला तर ही काही साधीसुधी घडामोड नाहीये. या एका समावेशामुळे नौदलाच्या ताकदीत अक्षरशः प्रचंड मोठी वाढ झाली आहे. आता स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की हे एवढं शक्तिशाली आणि महाकाय जहाज नेमकं आकाराला कुठे आलं? तर याची बांधणी झाली आहे मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये. हे केवळ लोखंडाचं आणि तंत्रज्ञानाचं जहाज नाहीये, तर हे भारतीय अभियंते, कामगार यांच्या अफाट मेहनतीचं आणि जिद्दीचं एक उत्तम उदाहरण आहे. यावरून या भव्य प्रकल्पामागील प्रचंड औद्योगिक प्रयत्न आणि देशांतर्गत उत्पादनाची वाढती क्षमता अगदी स्पष्टपणे दिसून येते. पण या आधुनिक जहाजाची पायमुळे समजून घ्यायची असतील तर आपल्याला थोडं भूतकाळात डोकावं लागेल. एका बाजूला आहे जुना P-17 म्हणजेच आपला शिवाली क्लास, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचं अत्यंत प्रगत आणि आधुनिक रूप म्हणजेच प्रोजेक्ट 17A नीलगिरी क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स. वॉरशिप डिझाईन ब्युरोने या नव्या पिढीच्या जहाजांची रचना इतकी अचूक केली आहे की जुन्या क्षमतेला नव्या तंत्रज्ञानाची जोड कशी मिळते याचं हे एक उत्कृष्ट मॉडेल बनलं आहे. आणि या संपूर्ण प्रोजेक्ट 17A ची व्याप्ती ऐकाल तर खरोखरच थक्क व्हाल. नीलगिरी, उदयगिरी, हिमगिरी, तारागिरी, दुनागिरी आणि आता ज्याची आपण चर्चा करत आहोत ती महेंद्रगिरी. ही नावे एकापाठोपाठ एक ऐकली की या मोहिमेची भव्यता आणि या प्रकल्पाचा वेग खऱ्या अर्थाने लक्षात येतो. हे सगळे एका अत्यंत शक्तिशाली आणि मोठ्या साखळीचे महत्त्वाचे दुवे आहेत. आता थोडं तंत्रज्ञानाबद्दल बोलूया. या संपूर्ण क्लासमध्ये अत्यंत प्रगत आणि आधुनिक प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक शस्त्रे आणि अत्यंत सेन्सिटिव्ह सेन्सर सूट यामुळे याला एक वेगळंच बळ मिळतं. पण यातला सगळ्यात कळीचा आणि गेम चेंजर मुद्दा कुठला असेल तर तो म्हणजे सुधारित स्टील्थ वैशिष्ट्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर शत्रूच्या रडारवर ही जहाजे सहजासहजी पकडलीच जात नाहीत. आणि हेच ते तंत्रज्ञान आहे जे या जहाजांना शत्रूसाठी अधिक घातक आणि धोकादायक बनवतं. मग ही अत्याधुनिक जहाजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर नक्की काय करू शकतात? तर ही जहाजे केवळ एकाच प्रकारच्या युद्धासाठी बनलेली नाहीत. ती मल्टी मिशन म्हणजेच बहुउद्देशीय क्षमतेने परिपूर्ण आहेत. म्हणजे बघा, पृष्ठभागावरील युद्ध असो, हवेतून येणाऱ्या धोक्यांचा सामना करणं असो, किंवा समुद्राखाली लपून बसलेल्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी असलेलं अँटी सबमरीन वॉरफेअर असो, या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची अफाट क्षमता यात आहे. हा खऱ्या अर्थाने कंप्लीट लढाऊ पॅकेज आहे. आता जहाजाच्या इंजिनाचा विषय निघालाच आहे, तर यातले तांत्रिक शब्द आपण थोडे सोपे करून समजून घेऊया. यात कोडाग म्हणजे CODOG प्रणाली वापरली आहे. आता हे म्हणजे नक्की काय? तर कंबाइंड डिझेल ऑर गॅस प्रोपल्शन सिस्टम. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर हे डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाईन यांचा एक अतिशय प्रभावी आणि अचूक एकत्रीकरण आहे. या तंत्रज्ञानामुळेच या महाकाय जहाजांना समुद्राच्या लाटा चिरत अत्यंत वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा मिळते. आपण आतापर्यंत बऱ्याच तांत्रिक गोष्टी पाहिल्या, पण आता थोडं थांबूया आणि एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करूया. प्रोजेक्ट 17A खरोखरच इतका महत्त्वाचा का आहे? हा केवळ एका मोठ्या जहाजाचा किंवा तंत्रज्ञानाचा मुद्दा नक्कीच नाहीये. या प्रकल्पाचे व्यापक धोरणात्मक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी महत्त्व काय आहे हे समजून घेणं आता काळाची गरज आहे. भूराजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वात मोठा फायदा म्हणजे हा प्रकल्प भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता कैक पटीने वाढवतो आणि इंडियन ओशन रिजन म्हणजेच हिंद महासागर क्षेत्रात भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करतो. आजच्या घडीला हिंद महासागर हे जागतिक व्यापाराचं आणि सुरक्षेचं एक अत्यंत संवेदनशील केंद्र बनलं आहे. आणि अशा या मोक्याच्या ठिकाणी आपला दबदबा आणि शांतता राखण्यासाठी ही जहाजे अत्यंत निर्णायक भूमिका बजावतात. आणि या धोरणात्मक फायद्यांसोबतच आणखी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हा प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उत्पादनाला प्रचंड मोठी चालना देतो. दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता आपली स्वतःची आधुनिक जहाजे स्वतःच्याच देशात बांधणे हे संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक फार मोठं आर्थिक आणि औद्योगिक यश आहे. याचा थेट फायदा म्हणजे देशांतर्गत रोजगार वाढतो आणि आपलं तंत्रज्ञानही विकसित होतं. आजच्या ह्या विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत प्रभावी विधानाने करूया. प्रोजेक्ट 17A हे भारताच्या आधुनिक, स्टील्थ सक्षम
मल्टी रोल नौदल युद्ध प्लॅटफॉर्मकडे जाण्याच्या वाटचालीतील एक मोठे आणि क्रांतिकारी पाऊल आहे. ही आधुनिक जहाजे ज्या वेगाने नौदलात सामील होत आहेत ते पाहता एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. ही आधुनिक स्टील्थ जहाजे भविष्यात आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात आणि जागतिक महासत्तांच्या स्पर्धेत सत्तेचे संतुलन कसे बदलतील याचा विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.